डॉक्टर मनमोहन सिंग हे भारतीय राजकारणातील एक अत्यंत प्रभावशाली आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानातील गोदविन येथे जन्मलेले, त्यांचे शिक्षण पंजाब विद्यापीठ, ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड विद्यापीठांतून झाले. 1991 मध्ये भारताचे वित्तमंत्री असताना त्यांनी आर्थिक सुधारणा सुरू केल्या, ज्यामुळे भारतात जागतिक स्पर्धा आणि विदेशी गुंतवणुकीचे दरवाजे खुले झाले. त्यानंतर 2004 ते 2014 दरम्यान पंतप्रधान म्हणून कार्य करत असताना डॉक्टर सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर जोर दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक आणि आर्थिक योजनांचा अवलंब केला आणि त्यांचा शांत आणि विचारशील स्वभाव त्यांना एक आदर्श नेते बनवतो. डॉक्टर मनमोहन सिंग यांचे कार्यकाल भारतीय राजकारणात एक वळण ठरला, खासकरून त्यांच्या निर्णयांनी भारताचे आर्थिक धोरण आणि जागतिक स्तरावर महत्त्व वाढवले. त्यांनी 2005 मध्ये भारत-अमेरिका न्यूक्लिअर डील साकारली, ज्यामुळे भारताला अणुऊर्जा क्षेत्रात मोठा फायदा झाला. त्याचबरोबर त्यांनी पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्र, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याण योजनांच्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी देशाच्या अंतर्गत आणि बाह्य धोरणांमध्ये संयम आणि संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला.